परमानंद हे स्वरूप शुद्ध तुझे स्वामी. एकनाथ महाराज सांगतात, विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. सामान्य बाई नाही सीता, तुम्ही तिचा अंगीकार करायला पाहिजे देवा. आता तिच्याकडून काय वसूल करावी परीक्षा वाचा. त्या निज रूपाते देखता जरी उल्लासना बाणे चित्ता, इंद्रिय नवे पुष्टता तरी वेता पाषाणवत. पत्नी आहे ती पत्नी, इंद्रिय तिच्या ताब्यात आहे. रामचंद्र तुम्ही देव आहे. तुझ्या दर्शनाचे सुख श्रीरामा तुझा नळक, भक्त जाणती सात्विक जे निष्ठिक. तुझ्या नामाचा महिमा तू न कळे मेघश्यामा. बाकीच्या लोकांना काय कळल? देवाचं नाव घेणाऱ्या माणसाला देवाच्या नावातली गोडी कळते. असं म्हणण्यापेक्षा देवाला सुद्धा देवाच्या नावाची गोडी कल्पनेत येत नाही. अमृत हुनी गोड नाम तुझे देवा. तुझ देखता रघुनाथा स्वभाव सात्विकता, गुढी उभारल्या स्वानंदता बाहेर तत्वता ती आली. देवाकडे पाहिल्याबरोबर सात्विक गुणाचा स्पर्श होतो. तेने पुष्ट झालिया सीता हे देखताची रघुनाथा, विकल्प गमला तुझ्या चित्ता अंतरव्रता नेनोनी. भक्ती प्रेम रस त्यावेळेस रोमारोमात मुरत असतो. परवाच्याच अध्यामध्ये निघालत, त्या सीतेच्या अंगातली चुळी दाटू लागली. त्याचा अर्थ असा, अष्टसात्विक भाव सीतेमध्ये प्रगट झाले रामाला पाहिल्याबरोबर. त्याच्यामुळं सीता अशी दष्टपुष्ट दिसू लागली. रामचंद्र प्रभू मारुतीला विचारतात, म्हणलास की लंका जाळून येताना सीता लय वाळून गेली रामा? वेद पुराण सन्मतांतर्यामी रघुनाथा, ते काय न दिसेत अंतर्व्रत काकळे. तुम्हाला अंतर्वृत्ती ओळखायचा नाद आहे. तुम्हाला पहिलंच चाल आहे तसली अंतरीची घेतो गोडी. तरी बागे आपुलीच्या हिना जे अंतर नेने रघुनंदना, सकळा मिजो सर्वज्ञ वेद वचन तुम्हाला अंतर कळना का सीतेचं रामा? असं मारुती. आता स्वतः कथा वर्म बोलता रघुनाथा, प्रबळ सिंह वाटेल चित्ता आमा सीता काय होय. कसं जर केलं तर आम्हाला काय करायचंय? तुमचा राम अवतार कशासाठी आहे ते आम्हाला एवढं माहित आहे. राम आमचा बाप आणि सीता आमची माय. जेने सुख स्वामी सीतेनी करणे आमासी, आम्हाला एकच सीतेची मिळते कायसी दिव्य जानकीसी. रामाला सुख वाटेल ते आम्ही वागणार. पण आता रामा बरोबर जी सीता आहे त्या सीतेकडून तुम्ही दिव्य वसूल करा असं म्हणता. दिव्य उतरलया सीता सती, जरी अंगीकारी ना रघुपती, तरी देहपात करणे समजती आणि युक्ती असे. आता शेवटचा निर्णय ठरला. काय ठरला? सीतेकडून दिव्य घ्यायचं. दिव्यामध्ये सीता उतरली की रामाने सीतेचा स्वीकार करायचा. ठरलं ना? ठरलं का नाही? हा, ठरलं. आणि जर सीतेचा स्वीकार रामानं जर नाही केला तर सगळ्यांनी मिळून पारा मागलच्या हौदात जीवन यायची. मनोनिया क्रोधा बेसियाला जानकिया पासी, उठो काय पडलीसी दिवे रामासी पैदेई. मारुती म्हणले, ओठ सीता माते, रामचंद्राच्या पुढे दिव्य नावाची परीक्षा आहे. ऐकता हनुमंताचे वचन जानकी झाली आनंद घन, मज ओळला रघुनंदन दिव्यापण मागितले. परीक्षा जवळ आल्यावर आनंद कुणाला वाटतो? कुणाला वाटतो आनंद? परीक्षा जवळ आल्यावर त्यालाच आनंद वाटतो त्याचा अभ्यास पक्का आहे. आनंद वाटला. मारुती सीतेला म्हणून गेल्यावर सीता म्हणली, वा वा वा,
माझी परीक्षा घेणार आहेत का? आणि सांगून ठेवतो, कोणताही विषय असो परमार्थातला, परीक्षा घेऊन उत्तीर्ण झाल्याशिवाय देव जवळ घेत नाही. दिव्य न घेता पयत मजांगीकारिणा रघुनाथा, लौकिकी होती आयुक्रीत हे विषय लुब्ध श्रीराम. आता परीक्षेशिवाय राम जवळ करीत नाही. आई रावणाच्या घरी श्रीराम शक्ती सीता सुंदरी, राखिली होती शण्य मासावरी, तेही काळी घरी घातली. 6 महिने रावणाच्या अशोकवनात होती सीता. मग आयसा जनापवाद होता तो चुकविला हनुमंता, श्रीरामाच्या विषयाता प्रकट तत्वता तुझे न्याजी. आज सीता मातेच्यामुळे पतिव्रता धर्माचं प्रगटीकरण होणार. जानकीच्या निसपनता तुझे निजालिया वायुसुता, दिवे मागता रघुनाथा देईल तत्वता सर्वांगे. सीतेनं सांगितलं दिव्य मागता का? सर्वांगानं दिव्य देते म्हणाले. म्हणजे एकही अंग सीतेनं गदळ ठेवलेलं गदळ नाही. सर्वांगानं सीता म्हणते मी दिव्य द्यायला तयार आहे रामाच्या पुढे. दिव्य मागता रघुनंदना जे न्यांगे देईल जाना, तेची होईल पावन निंदे जाण पैर. निंद्य जाण पैयेर. महाराज म्हणले, नाथ महाराजांची खुबी बोलण्याची. ज्या अंगानं दिव्य दिलं, जे अंग दिव्यात पास झालं तेवढंच अंग पास, आणि येर अंग नापास का? म्हणून सीता म्हणली सर्वांगानं दिव्य देते. या कारणे सर्वांगेसी दिव्य देईल श्रीरामासी, ऐसे बोलता वेंगेसी हनुमंत चरणासी लागली. मारुतीनं पाय धरले आणि पुन्हा मारुतीचे पाय धरण्यासाठी सीतावा तुझे निधर्मे हनुमंताजी माता उजळला माता, विलग्न करी सर्वता होईल योजनेता सामुग्री. मारुती अरे संत दंशनी हा लाभ पद्मनाभ जोडला. ऐकोण्या जे वचन आले हनुमंताची आज पुरण, करोनी सर्वांगे लिंबनोन वंदिले चरण जानकीचे. लिंबनोन केलं, रामाचं सीतेचं दर्शन घेतलं. दिव्य मागता रघुनाथ जानकी हर्षिता चित्ता, तेने सुखमय हनुमंत सामोर योजित दिव्याची. माझ्या केलं, माझ्या मातोश्रीनं आनंद वाटला. श्रीरामाज्ञा तत्वता सर्वांगे निमुदे देऊ पाया सीता, तो संपादव हनुमंता विचार चित्ता टवला. एक गंमत आठवली वाचा. विश्वकार विषय कुंड हनुमंते पेटविले प्रचंड, देवया कळवळले ब्रह्मांड अखंडन तांडव. चित्ता पेटवली. ज्वाळा लागली अंतराळी आकाश आपले ज्वाळी, पेटली. यमुन्या जलगबाळी कुंडन्याळी अति प्रीती. चित्तेतला अग्नी आकाशात गेला. आता पूर्व येथे झाले सभाय कुंड रामे यापिले, ते देखुन्या जनक बाळे आश्चर्य वर्तले निजचित्ती. कुंडाकडे नुसती नजर गेल्याबरोबर ज्याचे जे डोळे राम झाले, राम झालेल्या डोळ्यानं शेळ्या मेंढ्या पाहिल्या तरी शेळ्या मेंढ्या राम दिसतात. चष्माच बदलतो महाराज. मी सांगत असतो विनोदाने, कधी कधी एका मित्राची म्हैस वाळलेला कडवाच खाईल. कडवाच खाईल. आम्ही सांगितलं बा एक आटकर कर, हिरवा बागल म्हशीला मार जोरात, गडद हिरवा. त्याला तसंच केलं. त्या म्हशीला वाळलेली वैरण हिरवी दिसू लागली. का सांगायलो हे? अरे ज्याची जैशी अंतर्वृत्ती तयाशी जग तैसेच दिसती. सगळा अग्निकुंड सीतेला राम दिसू लागला. याचं कारण काय? स्वयं सीतेचे डोळे राम झाले. बिनवलीला रघुपती दिव्य घेता मज प्रती, कुंडा माझ्या निरसिती अंतरव्रती पाऊवाला. आणि माझी परीक्षा घ्यायला राम उभे राहिले. शिरली अग्निकुंड. येते कायसा विचाराना शुद्ध भावार्थाचे प्रमाण, करोनी अग्नि माझी स्नान श्रीरामचरण सेवावे. पाण्यानं आंघोळ होत असती, पण इष्टेनं आंघोळ होत नाही. पण
ती म्हणली रामाच्या मनात आहे अग्नीतून आंघोळ करून यावं सीतेनं, मग मी सीतेचा स्वीकार करतो. सीता शिरली ना अग्निकुंडात. याच्या अगोदर 1 मिनिट ऐका. सीता राहिलीच होती अग्नीच्या घरी. आयसा निश्चय करोन्या चित्ती रामंगणा मासती स्वयंप्रतिज्ञा झाली बोलती सावध श्रोती. ऐका सीता काय म्हणली ते ऐका रे ऐका ना काय म्हणली सीता. हा ऐका मराठी सांगायला वाचा. रावण्या कुंडा समीपा श्रीराम भजन प्रताप बाजूला उभी राहिली. झाली आपोआप सुखरूप श्रीराम. रामचंद्र प्रभूच्या नामचिंतनाने इतकं सुख वाटलं सीतेला. ऐका. निज भजना महिमान निज स्थितिया वर्णन सोय बोलू नये आपण परिण बोलता जाण सरे. काही गोष्टी न बोलता प्रगट होत असतात. प्रगट बोलायचं नाही पण प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. हा कुशता श्री रघुनंदन वंशोन्यान आपण दिवसमया उच्चारण केल्या विन सरेना. कोणती गोष्ट प्रगट केल्याशिवाय कशी कळेल. म्हणून या निज स्थिती बोलती झाली सीता सती अत्यंत नम्राती प्रीती आग्रेशी विनंती. काय म्हणते सीता अग्नीच्या पुढे हात जोडून. स्वामी परिष्या तेजोरासी तू साक्ष अग्निदेवा. अंतर सकळ जानसी जठराग्निवासी जठराग्नी. तुम्ही अग्निदेव आहात. तुम्हाला माझं सगळं माहित आहे. तुम्ही पोटात राहता मग अंतःकरणाची ओळख आहे. त्यांचं चपळ शीघ्र गती ते जेते जाय मनोवरती ते रघुपती चाळग स्थिती सांगा. अग्नीला विचारू लागली. अग्नीचे 3 प्रकार पडतात बरं का. योगाग्नी वारकऱ्याच्या ताब्यात असतो. बाकी पोटामध्ये समुद्रामध्ये एक असतो त्याचं नाव वडवाग्नी. इथं एक असतो तो जठराग्नी आणि तिसरा एक असतो योग परीक्षेने मिळत असतो गार्हपत्य अग्नी. सगळ्या अग्नीला साक्षीदार बनवलं सीतेनं आणि रामचंद्र प्रभूच्या पुढे दिव्य नावाची परीक्षा दिली. कल्पनेच्या योगे मन देते जाय वेगे राम सरसा पुढे मागे परतोनी निगे तेतीची. निघाली पुढं. राम सानोनिया मना विषय जरी देत ध्यान तरी देवताशन करी दर्शन मात्र. रामचंद्राच्या भजनाविना क्षणभर जरी माझा गेला असला तरी अरे अग्नी देवानो मला जाणून भस्म करा. कोण म्हणाले. मला जिवंत ठेवू नका. एक क्षणभर सुद्धा मी रामचंद्राच्या भजनापासून बाजूला सरकले असले. कमाल आहे की नाही महाराज. आणि काही घुबड म्हणते तर रामायण अंधश्रद्धा तू लागल ना तोंडाला. या पारजे का वाचिक स्वर वर्ण उच्चारिक श्रीराम त्याचा चाळक उच्चार देके रामाविन. मी रात्री बोललो निंदा करणाऱ्याचाही चालक रामच आणि भजन करणाऱ्याचाही चालक रामच. मग कोणता पटतोय ते घ्या पटवून. उवाचे सिया वदविता रामा निते कतेशिया मेघ श्यामा रामाविन नाया उमशमा वागेस राम श्रीराम. असा राम आहे. वाचा भरते अति वावडे परिगामे विन नवसिया पुढे रामाविन उघडे निज निर्वाडे वचन नाही. अरे देवाशिवाय पाऊल टाकता येत नाही महाराज. अरे ज्याच्या जवळ आपण जा शरीर सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय नाही. झाडाची पान हाले ज्याची सत्ता ते सैराट देता का के माझी राम नेटका अनारसे होता देखा बोलण्यात राम, करी जाणण्यात राम, बघण्यात राम, ऐकण्यात राम, जिकडं तिकडं श्रीराम जय राम जय जय राम. काय ते आतळे ते तिच्या श्रीराम मिळे श्रीरामोन्या
देव. नातच गोड आहे महाराज, नातच गोड आहे. संताला देव आवडतो, देवाला संत आवडतात. माझी सीता माता रामचंद्राला किती आवडते या दिव्यातून कळते. रामावे श्वासु श्वास राम फळ निमेषान्मेष श्रीराम पैसावकास निजवास राम श्वासा श्वासामध्ये राम आहे. सीतेची महतीच फार दांडगी हो. सीता किती मोठी आहे हे शब्दानं मांडता येत नाही. रामाविन शरीरा शनहि जाय अन मोहरा तरी देविन नरा शन मात्रे भस्म करी. मला जाऊन टाक रे अग्निदेवा, माझ्याकडून कुठं चूक झाली असली तर. शरीर वाचा मानस त्रिविध प्राण काय? प्रकाश तुझ पुढे केला वाचे. उदासन श्री राघवेश म्हणा. भावावया. मी रामाचं भजन केलं असेल तर मला जिवंत ठेव. कायिक वाचिक मानसिक त्रिविध व्यवहार संसारिक ज्याचे प्रमाण केले देक ऐकानिक सांगेन. अग्नीची साक्षी देवाच्या पुढं भारी साक्षी आहे महाराज. कोण साक्षी देईल? जुन्या काळामध्ये लोक साक्षीदार म्हणून म्हणलं की म्हणायचे मग गाय कशी पुरवावं असं म्हणायचे. कुणी म्हणायचे आम्हाला इतके इतके पैसे द्या तेव्हा आम्ही अशी भाषा वापरू. आणि त्यांच्यावर व्यवहार मोडायचा. आता सीता म्हणजे कुणालाच म्हणायचं नाही. राम म्हणजे जगाचा मालक आहे. जगाच्या मालकापुढं अग्नी द्या म्हणतात ना, अग्नीची परीक्षा द्या म्हणतात ना, मग अग्नीला साक्षीदार करते आणि अग्नीच्या साक्षीनच रामापुढं जाते. याला म्हणतात वार्षिक परीक्षा जीवनातली. जागृती सुसुप्ती आणि स्वप्न ज्याचे न स्थिती संपूर्ण याचा साक्षी तो रघुनंदन ऐक लक्षण पैते. ऐका त्याचं लक्षण. जागृती जे जे भासत त्याचा प्रकाश रघुनाथ द्रष्ट द्रष्टा दर्शन ते सहजती होत श्रीराम. जागृतीमध्ये शरीर काम करतं. जागृतीतलं शरीर सुद्धा रामाच्या साक्षीशिवाय नाही. मग स्वप्नामध्ये माणूस जर बोलला, स्वप्न सुद्धा देवाच्या साक्षीनं नाही. आणि सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. गाढ ती झोप सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय नाही. मावळोनिया जागृती कल्पना वसे स्वप्न स्थिती त्या ते वासविता रघुपती जाण निश्चिती जठरेशा. अग्नीला सांगून जांभळी सुद्धा अग्नीच्या साक्षीशिवाय देता येत नाही. अग्नी हा भारी आहे. इथं 5 प्रकारचे उपवायू असतात. एक नागा, एक कुर्मा, तिसरा क्रकला, चौथा देवदत्त आणि 5वा धनंजय. असे 5 वायू शरीरामध्ये काम करतात. या सगळ्याला अग्नीची साक्ष मिळते. निरसोनिया जागृती जय जयतता स्वप्न स्थिती मध्येची जे का सुसुप्ती जिचे ती मनती. जागृती टू स्वप्न मध्ये जी सुसुप्ती आहे, माणूस झोपी गेला की मेलाच ना, पण ते सुद्धा देवाच्या साक्षीशिवाय होत नाही. तिथं सुद्धा अग्नीची साक्ष आहे. अग्नी धनंजय नावाच्या वायूच्या रूपानं तिथं ना. परी पुढता नाही आयसी वे केवळ सुखमय सर्वांसी जागृतीच्या ज्या शर्मासी त्या सुसुप्तीची निदसस्थिती. ती सुसुप्ती आहे ती देवाच्या साक्षीनं चालते. न लगता पै सुसुप्ती केवळ ती स्वप्न जागृती ज्ञाते त्यात दुखणे मनती सुख समंती ते नाही. सुसुप्तीला दुखणं म्हणतात श्रीमंत माणसं. कारण झोप शरीराला येत असते आणि शरीराला आलेली झोप त्या झोपीमध्ये वेळ निघून जातो. मग ते शरीर बिगर भजनाचं राहतं. म्हणून संत महात्मे झोपीला दुखणं म्हणतात. दुखणं कळलं तर बघा, हे कळायसारखं नाही. म्हणून या सुसुप्ती सुखमय देख श्रीराम त्याची सोली व सुख श्रीराम अनिक नाही निषेक पै उरले. झोपीत दर्शन आहे सीतेला रामाचं. श्रीरामाच्या प्रदक्षिणा करोन्या नमिले देव ब्राह्मण करावा अग्नि माझी स्नान रघुनंदन विश्वमूर्ती. असा समोर उभा आहे देव आणि आता अग्नीमध्ये आंघोळ करायला सीता जाते. आयसा परम प्रमाण सीता बोलताची अपय तत्वता सकला झाली आचरता परमावस्था उतरलेले लोक हे बघायला. सीता बोलता परमानासीन सावे
ते विनित सामर्थ्य सीता सती उडी घालिती ताकद लागते याला सुद्धा. टाकली मुली. सीता समरोनिया रघुनाथ उडी घातली अग्नी हात आकांतले सुर समस्त केला निजगत उडी टाकल्या